कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली, मला कळले। काय कळलंय तुला? हे बाळ मंदिरात सापड। काय बोलतेस तू? हो सरकार, अहो मी पूर्ण शुद्धीत बोलतेय। म्हणजे मला सगळं आठवले। हे बाळ मंदिरात कसं सापडलं, माझं बाळ कसं गेलं आणि मला काय झालं होतं ते सगळं। रुपाली, सगळं आठवतंय तुला? हो खरंच। मी इथंच हॉलमध्ये वहिनी जाऊ द्या, ते नका काढू परत। वहिनी, तुम्हाला आजवर माझ्यामुळे लय त्रास झाला। सॉरी, खरंच सॉरी। भाऊजी, आता जे झालं ते झालं। इतक्या दिवस मला बाळ होत नव्हतं आणि इतक्या वर्षांनी मी गरोदर राहिले आणि पोटावर पडल्यामुळे माझं बाळ गेलं। पण देवाच्या दयेने मला हे बाळ मिळालं। त्यामुळं आधी काय झालं ना, काही आता मला काहीच फरक पडत नाही। आता मला फक्त माझ्या बाळाला मोठं करायचे आणि त्याच्या आईने जसं त्याच्यावर प्रेम केलं असतं ना, तसंच मला माझ्या बाळावर प्रेम करायचे। लाख मोल असं बोललीस तू रुपाली। रुपाली, तुला खरंच बरं वाटतंय ना? हो खरंच। भैरवनाथच पावला। होय दादा, बरोबर आहे तुझं। मी या बाळामुळे बरी झाली। हो, मी म्हणलं होतं ना तुम्हाला, या बाळाचं पायगुण लय चांगलं आहे म्हणून। हो, यो घरात आल्यापासून सगळं घरात चांगलं होतंय बघा। रुपाली ताई, मध्यंतरी जे काय झालं होतं ते सगळं आठवतंय का हो तुम्हाला? भाऊलीला घेऊन बसायचे ते ना? आई, मागचं सगळं सोडून द्या बरं आता। तुम्हीच म्हणलात ना। अपर्णा, आणि तुम्हाला सगळ्यांना मला मनापासून थँक्यू म्हणायचे। तुम्ही मला सांभाळून घेतलं तितके महिने। आई, थँक्यू कशाला म्हणताय? असं काही म्हणायची गरज नाही। तुम्ही या घरासाठी काही कमी केलंय का हो? रुपाली, हे बघ, तू असं काही बोलू नकस। हो नाही सरकार, मी फक्त या बाळामुळे नाही बरी झाली, तर तुमच्या सगळ्यांमुळे बरी झालीये। हो वहिनी, एक वेळ अशी आली होती, आम्हाला सगळ्यांना वाटत होतं तुम्हाला दवाखान्यात घेऊन जावं, ऍडमिट करावं, पण दादानी तुमची साथ सोडली नाही बरं का। खरंच ताई, आम्ही हळूहळू सगळेजण खचत होतो, पण सर नाही खचले कधीच। आणि रुपाली, तू माझा विश्वास सार्थ ठरवलास। अरे पोरांनो, भास करा आता। मला आता रडू यायला लागलंय बघा। नाहीतर काय हर्षा, ते दत्तक घ्यायचं आपण करू शकतोय का? हो हो हो, बरोबर आहे सरकार, ते करून टाकू लगेच। आप्पीने शब्द दिलाय ना मॅडमला, त्या आहे ना। तू आजच्या आज तू लगेच तू मॅडमची बोलून घे, आणि ती फॉर्म काय भरायचं ना, लगेच भरून टाकू आपण। हो हो, बरं चला निघूया, उशीर होतोय आपल्याला। हा चल। आई, मी पण निघते हा। वहिनी चला, सोडतो तुम्हाला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विनया, पार पडलं बाबा एकदाचही। अरे मला बी वाटलं नव्हतं बघ दादा। अरे मला तर रातभर झोप आली नाही बाबा। अरे दादा, बाळ गेलं असतं ना तर रुपालीचं काय झालं असतं ना, याची कल्पना पण करू शकत नाही बघ आपण। अरे स्वप्न तर एवढा चिडलेला होता, मला तर काही सुधरतच नव्हतं। अरे लय दिवसाचं दाटलेलं मळब दूर होऊन लख्ख सूर्यप्रकाश पडावा ना, तसं झालंय बघ। खरंच ह्यो आनंदाचा क्षण आपण सगळ्यांनी मिळून साजरा केला पाहिजे बघ। दादा, आपण सगळेजण शेतावर जाऊया का? तिथंच बनवून खाऊ। अरे विनया, खरं तर अख्खं गाव जेवण घालायचं माझ्या डोक्यात आहे, फक्त या बाळाच एकदम नक्की होते। कागदोपत्री स्वप्नेचं नाव लागलं पाहिजे बाप म्हणून। सरकार, मला बोलायचंय तुमच्याशी। बोल की। आपलं काय बोलणं झालं होतं एकदा, तरी काय चाललंय? काय बोलला का नाही तुम्ही? ए सुजा, काय झालंय तुला? असा का डाफरतोय? काका, कोण कुठलं ते बाटलेलं पोर, कसं जन्मला माहित नाही आपल्याला, कुठंतरी गावलेलं, आणि ते आता कदमाचं नाव लावणार होय? अरे सुजा, काय बोलतोयस तू?
देवाच्या दारात गावलेलं लेकरू आहे ते. नाही, त्या दिवशी सरकारांना माझा मुद्दा पटला होता, पण अजून काय बोलले नाही ते. त्यांची पण अवस्था दात पडलेल्या सिंहागतच झाली. नावाला सरकार उरलेत फक्त. तुझ्या असं येड्यागत करू नकोस. बघितलंस का स्वप्नीलला किती खुश होता ते? अरे तुझ्यामुळं त्या रुपालीची अशी अवस्था झाली होती, पण देवाच्या कृपेनं ती व्यवस्थित झाली. तीच तर मग झाल्या ना दादा व्यवस्थित. मग तर आता टेन्शनच नाही. देऊन टाका त्या बाळाला. कशाला घाण ठेवली घरात काय माहिती. सुजा, तू त्या बाळाला कधी हातात घेतलंयस का? एकदा घेऊन बघ. हे जे बोलतोयस ना, हे सगळं तुझ्या डोक्यात धुवून जाईल. हो, तुम्ही आता कारणं देऊ नका मला. बाळ हातात घेऊन बघन विक. आणि एवढे कणवळ आहे होय तुम्ही, मला माहित नाही का? अरे भास्कर की आता बाप आहे तुझा त्यो. हा, तुमचा पण थोरला भाऊ आहे काका त्यो. पण तसं वागलं पाहिजे. काय सरकार? ए सुजा, काय काय सांगू का तुम्ही किती चांगला भाऊ आहात ते? ए सुजा, ग बसतोस का तुझा राहता? बघा, मी काय म्हणतो याचा नीट विचार करा, नाहीतर नाहीतर काय? हा? नाहीतर काय दारू पिऊन दांगा करत. दुसरं काय? ह्याला ना काय झाले तीच कळना झाले बघ मला. येड्यावानीच करते. तीच करते काय? नाहीतर विनया, त्यो माझं सत्य तुला आणि अर्जाला सांगल. कसं करायचं आता? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे भेटले सोनावणे तुम्हाला? कॉलेजमध्ये असताना. काय कॉलेजमध्ये? कुठल्या? चेतना कॉलेज. भेटले कशाला भेटले? आम्ही कॉलेजमध्ये असताना एकत्र भेटलो. नाही, एकत्रच भेटणार ना. काय होतं पण? म्हणजे आम्ही कॉलेज करायचो. मी 12वीला होती आणि ते 14वीला होते. तुम्ही 12वीत, ते 14वीत, कसं शक्य भेट होणं? बरोबर. मी कॉमर्स मध्ये होती ना, तर ते सरकारच्या कॉलेजला असायचे ते. हा, ते काय करायचे? ते तिथे शिकायचे. कुठे पण? कॉमर्स, आर्ट्स की सायन्स? कॉमर्स. बरं, तुम्ही मोठ्यांकडे लक्ष ठेवलं की त्यांनी छोट्यांकडे लक्ष ठेवलं? भेट झाली. कशी झाली? कशी भेट झाली? कुठे भेटले? कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये आम्ही भेटलेलो. ते कॅन्टीन मध्ये काही चहा द्यायचे? काय करायचे? काय करायचे? आले नवीन कोण मुलगी आली की हे घे चहा. बरोबर. तुम्ही कोण कोण होता? आमचा कॉलेजचा ग्रुपच होता. तुमचा आणि त्यांचा ग्रुप होता. मग भेटायचं काय कारण होतं? असं एकदम भेटलो आणि मग बोलणं वगैरे झालं. त्याच्यामुळे मग कोण बोललं पहिल्यांदा? तेच म्हणाले माझ्याशी. काय बोलले? घरी सोडू का? काय म्हणाले? आवडली म्हणून बोलली असेल ना. डायरेक्ट आवडली. असं कसं पहिल्यांदा? तुमची नका स्टोरी मध्ये घालू. सगळ्यांची स्टोरी घुसवली. लव्ह मॅरेज आहे. मग हे सांगा ना लव्ह मॅरेज आहे म्हणून. हो, लव्ह मॅरेज तिचा. आता काय करतात ते कॅन्टीन मध्ये? जॉबला आहे. कुठल्या? फिलिप पार्लेला. धानुकर कॉलेजमध्ये. कुठल्या कॉलेजमध्ये? धानुकर कॉलेजमध्ये. लायब्ररी असिस्टंट मध्ये आहेत. लायब्ररी असिस्टंट आहे. हो. मग आता काय करतात? आता काय ना, आता तेच कामच करतात. काय काम? पुस्तकं देतात ना लायब्ररी. चायच्या ऐवजी पुस्तकं देतात. पण त्यांना कॉलेज मधून बाहेर पडायचंच नव्हतं. आता जॉबला तिथेच लागले ते. काय करणार? आपण काय करतात? मी घरीच असते सध्या. घरी. आणि ते कॅन्टीन म्हणजे कॉलेज लायब्ररीमध्ये. कॅन्टीन मध्ये जात असणार. हो, सहकार्यांबरोबर. नाही जात? तुमच्या सासूचं नाव काय? माझं सासूचं नाव मीनाक्षी दीनानाथ कुंची कोरवे. कुंची कोरवे. हो, आम्ही महाराष्ट्र बॉर्डरचेच आहोत. ठीक आहे. मिस्टर काय करतात? कुठे भेटले? अच्छा, माझे मिस्टर गव्हर्नमेंट जॉबला आहेत आणि माझं पण लव्ह मॅरेजच आहे. ते कळलं, पण भेटले कुठे?
आता यांचं भेटले कसं कसं म्हणजे canteen मध्ये भेटले हां, तर भेटले कसं म्हणजे माझे मिस्टर माझे मामा बरोबर होते जॉबला. म्हणजे त्यांचे वडील होते, मिस्टरचे पप्पा माझे सासरे होते. मग मिस्टर पण जायचे जॉबला पप्पांबरोबर. बरोबर. मग नंतर ते मामाला ओळखायचे माझ्या आणि माझ्या मामाच्या घरी यायचे ते. तेव्हा मला तिथे कलिनामध्ये. हो. मग नंतर मी तिथे जायची मामाकडे. मग तो बघायचा मला तिथे. त्यांना माझे मिस्टर. देन माझी मैत्रीण होती, त्यांची बहीण होती. कोइन्सिडेंटली आम्ही क्लास फ्रेंड होतो. माझी मैत्रीण तर ननन माझी, तर तिला मी आवडायची. ती बोलायची माझी वहिनी बन. म्हटलं असं काय, असं कसं होऊ शकतं ना. नाहीतर काय. मग नंतर ती एक दिवस मला भेटवली माझ्या मिस्टरांबरोबर एका संडेला. हो. मग नवरा भेटवली तिकडे मामाने पटवली. मग नवरा मला असं बघायचा मधून असं काचेतून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपलं कसं काय? आमचं अरेंज मॅरेज आहे. दुःख का झालं? चौघींची स्टोरी ऐकल्यावरती त्यांचा म्हणजे आता पुढचा पेपर माझ्याकडे येणार. आता माझं कसं सांगू? चांगलं आहे ना अरेंज झालं तर. हो चांगलेच आहे, पण ऐकून आता मला पण जरा वाटलं. मी पण काय वाटलं? लवकर भेटला असतं तर बरं झालं. नाही मार खाल्लाय मी 10th मध्ये. मार खाल्लाय झाली माझी. पप्पांची. एक मिनिट, तुम्ही घरी मार खाल्लाय? हो. पप्पा ते वायर आणायची, एवढी जाडी वायर. भावाला 50 रुपये दिले, जा चायनीज खाऊन ये. आणि आईने दरवाजा बंद केला. काय ग कुठे होतीस? नाही टीचर्स डेला सरांना गिफ्ट आणायला गेले होते. आणि मग आईने फुल चॅनलवरती गाणी, ये दिल दीवाना 50वर आवाज, आणि जी धुतली मला. खूप धुतली. पाणी लागलं. मला तुमच्या आई बाबांची कॉन्सेप्ट फार आवडली. मुलाकडे भावाकडे 50 रुपये द्यायचे, चायनीज खायला जा, चॅनल वरती गाणं लावायचं, ये दिल दीवाना, आणि घरात यांना धुवाना. आणि आता ते त्या गाणं लावून मला चिडवतात आणि आई माझी हसते. मी का ग हसतेस? खूप मारलं होतं. खूप मारलं होतं. मला तुम्हाला विचारायचंय, शाळेपासून तुम्ही या सगळ्या मैत्रिणींना बघताय, तुम्ही सांगायचं या प्रत्येकीचा स्वभाव कसा आहे? ही सीता ही भरपूर शांत असते, पण ही एका मैत्रिणीसाठी खूप पॉझिटिव्ह झाली होती शाळेमध्ये. तिचं नाव आशा आहे. ही आमची नटकट पेडा. सरनेम तिचं पेडणेकर ना, मी त्याला पेडा बोलायचं. पेडा. हो. ही पण माझ्यासारखी सेम आहे. आमच्या दोघांचं नेचर जरा सेमच आहे. आम्ही पटकन, आम्ही जास्त म्हणजे पटकन बोलतो. काय पण काय तोंडाच्या पण तोंडावर बोलतो आम्ही. असं आहे मस्तीखोर. म्हणजे बघत नाही, हसबंड आहे, तिचा हसबंड आहे, माझं हसबंड आहे. म्हणजे आम्ही एकदम फ्री माइंड, कुठे पण गेले की एकदम आपल्या दुनकी. तुम्हाला ना घरी बोलवलेलं बरं असेल. सर ते घराचा विषय काढूच नका, घराचा विषय अजिबात काढू नका. त्याच्यावर पण आहे लोकांचा आहे, कंप्लेंट आहे माझी. ती नंतर ही माझी दर्शना. ही मी एका टाइमला बेस्ट फ्रेंड मानायची शाळेमध्ये. आता पण आहे बेस्ट फ्रेंड, पण आता झालो आता मोठे, आता आपापल्या बेस्ट फ्रेंड लाईक गेली. ही पण शांतच आहे. आणि ही आमची कानसे, सरनेम कानसे, तर ही पण शांतच आहे. आणि पल्लवी ही पण शांतच आहे. आता लग्न झालंय, घरात प्रेमाने काहीतरी हाक मारतात लाडात आल्यावर किंवा कधीतरी चांगलं. तुम्हाला काय बोलतात? मला अगं हे कर ग, अगं ते कर. नावानेच. अरेंज मॅरेज ना सर? अरेंज मॅरेज. मॅडम बोलतात. मॅडम पिया. काय? पिया. पिया. आणि फक्त राग आल्यावर मग पल्लवी. असं रिअल नाव. मग रिअल नाव. हो. मला श्रेया म्हणतात ते. किच्चू. नवरा मला किच्चू बोलतो. मला माहित नाही रिअली काय ते किच्चू. तुम्ही कधी विचारलं नाही? विचारली, बोलत नाही. बरोबर तुला किच्चू. बिच्चूची बहीण असते. किच्चू. मला काही म्हणतो तो, मम्मा म्हणतो, बंटी म्हणतो, बाबू म्हणतो, काही जसं त्याच्या तोंडात. बंटी याच्यासाठी कारण माझी मम्मी मला लहानपणापासून बंटी बोलते, तर त्याने एकदा ऐकलं होतं. तो मला म्हणतो ना हे तुला ना. तुम्ही त्यांना काय म्हणता लहानाने? बंटी म्हटलं. मी विश म्हणते, त्याचं नाव विशाल आहे, तर मी विश म्हणते कधी मी. हो. पण तुम्हाला बंटी म्हटल्यावर तुम्ही त्याला बबली नाही म्हणत? नाही म्हणत, मी त्याला विशच म्हणते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मारुती मामा, आदित्य बाबा, तुम्ही काही बोलू नका. आत्ताच्या आत्ता आम्ही हे घर सोडतोय, पण या घराचं इतकी वर्ष मीठ खाल्लंय त्याला जागून सांगतो. माया पारुनी
चोरी नाही केली, नाही केली. तेवढा आमच्यावर चोरीचा आळ घेऊ नका. तुम्ही मला शिक्षा द्या, पण माझ्या बाळाला नको. मला कामावर न काढा. सॉरी. खूप छोटा शब्द आहे आणि तुमच्या मनाला ज्या वेदना झाल्यात त्याच्या तुलनेत हा शब्द खरंच खूप छोटा आहे. पण तरी मी आदित्य किर्लोस्कर तुमची मनापासून माफी मागतो. आदित्य बाबा, तुम्ही असं का बोलताय? तुम्ही का माफी मागताय? कारण हा हार पारूने चोरला नाहीये. आईला कळलंय सगळं. मारुती मामा, तुमच्या प्रामाणिकपणावर, या घराबद्दल असलेल्या तुमच्या निष्ठेबद्दल कोणाला कसलीच शंका नाहीये. आणि तुमची मुलंही असलं काही करणार नाही याची खात्री आहे. पण अनावधानाने तो हार पारूकडे सापडला. त्याबद्दल तुम्हाला जो काही मनस्ताप झाला त्याबद्दल खरंच मनापासून माफी मागतो. खूप गैरसमज झाला आमच्यामुळे. आदित्य बाबा, तुम्ही काही बोलू नका हो. माझी पारू निर्दोष सिद्ध झाली हेच माझ्यासाठी लय आहे. आणि हे जे काही समज झालं तेवढं मनाला लावून घेऊ नका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपण गरीब असलो म्हणून काय झालं? कोणी बेचन टपली मारून द्यायचं असं असते होय? गणी, समधी माणसं तशी नसतात. काही चांगली माणसं बी असतात. पण जेव्हा तुझ्या चोरीचा आळ आणला होता तेव्हा कोण का नाही बोललं मध्ये? समधी गपगुमान बसली होती. देवी आईंसमोर कधी कुणी काही बोलतं का? पण मला नाही पटलं हे. गणू, मला बी वाईट वाटलंय र. पण बघ ना, शेवटी जय खऱ्याचाच झाला का नाही? पण शेवटी वाईट वाटतेच की ग तायडे. असू दे रे, तेवढ्या पुरता असतंय ते. गणी, असं समजायचं की आपल्याला एखादं वाईट सपन पडलं आणि सोडून द्यायचं. पण वाईट सपन आपल्यालाच का पडते? वाईट माणसांना का नाही पडत? इथं कुणी तसं वाईट आहे का? ज्यांनी तुझ्या चोरीचा आळ आणला होता ती माणसं कोण आहे? ती माहित आहे का तुला? नाही माहिती मला. पण न गणू, आदित्य सरांना ना लय दुःख झालं होतं बघ. म्हणजे त्यांनी मनापासून माफी मागितली. समजा झाल्यावर गणी, माफी मागितली ना ते महत्वाचं आहे. पण ना मला ना एक गोष्ट कळना झाली. तो हार माझ्या याप्रांमध्ये आलाच कसा? हे बाई, तू सांभाळून राहा. या मोठ्या लोकांच्या भानगडी आपल्याला काही कळत नाही. ते मी आलो वेगळं चारा घालून.
पडली असतीस ना म्हणून पकडलं. सावकाश. तसं मला माहित आहे माझ्या वाईटावर कोण टपलंय ते. न त्यो हार माझ्या यापरांमध्ये कुणी घातला. भामिनी मॅडम माझ्या मागं का लागल्या असतील? ती दामिनी त्या पारूच्या मागे लागलीये ना तेवढं बस आहे. तसंही त्या दोघींची लायकी सारखीच आहे म्हणा. तू उगाच त्यांच्या नादाला लागू नकोस. काय वंडर, आदित्य किर्लोस्कर असून त्याने मोलकरणीची माफी कशी काय मागितली? रमेश, दॅट्स द पॉइंट मामा. स्वतः स्टेटस मेंटेन नाही करतायत, नुसते नावाला किर्लोस्कर आहेत, बाकी काही क्लास असं नाहीये. आणि ना मामा मला एक कळत नाही, हे सगळेजण त्या नोकरांना इतकी सिंपती का देतात? जाऊ दे, सोड ना, सोडून टाकतो विषय. आणि हा, उगाच त्या प्रीतमशी जास्त पंगा घेऊ नकोस. काय उठसूट सगळ्यांसमोर त्याचा अपमान करत असतेस ग? म्हणजे एकट्यात जे काही करायचंय, जे काही बोलायचंय ते बोल. शेवटी तुझा होणारा नवरा आहे बाई. डोंट वरी मम्मा, तो माझ्या व्यवस्थित हातात आहे. किर्लोस्करांच्या दृष्टीने मी तर एक आदर्श चांगली सून आहे. त्या मूर्ख माणसांना वाटतं मी त्यांच्या मुलाला सुधरवतीये. बिचारे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दिशा, काय म्हणतोय तुझा हाय क्लास बिझनेसमॅन फियांसे? आता काही प्रॉब्लेम नाहीये ना तुमच्यात? आलीच प्रॉब्लेम. असू द्या, असू द्या. चला प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. हे घ्या. देव तुमचं कल्याण करू. झाला आता. डेअरिंग आहे तुझ्यात. सकाळी घरात हार चोरण्याचा प्रयत्न केलास आणि आता बंगल्यातलं जेवण चोरून इथे लोकांमध्ये वाटतेस तू. दुसऱ्यांच्या पैशांवर पुण्य कमवतेस. सो चीप. तुला माहितीये तुझी पण लायकी नाही अशीच रस्त्यावर राहण्याची. पण नशिबानं बंगल्यात आली असती. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? आणि माझ्या ताईने हार वगैरे काय चोरला नव्हता, हे सिद्ध झालंय. कनी गप्पा बसतोस का? मोठ्या आहेत ना त्या? लहान आहे त्यो. एक डाव माफ करा. चल. हॅलो स्वीटू, स्वीट हार्ट. झालं बोलून? काय म्हणजे स्वतःची लायकी नसताना दुसऱ्यांची लायकी काढायला मजा येते ना तुला? काय संबंध आहे तुझा पारूचा अपमान करायचा? तू खायला प्यायला देतेस तिला? काय संबंध काय तुझा, सांग ना. झालं? तुकरट मुलीसाठी तू मला एवढं का बोलतोस? अँड एनिवे, अशा लो स्टँडर्ड चीप लोकांशी फ्रेंडशिपच का ठेवायचे तुला? वेकअप प्रीतम, प्लीज सुधार स्वतःला. सुधारायची गरज ना तुला आहे दिशा. मी जो आहे जसा आहे कमाल आहे. आणि मी जे काय करतो ते माझ्या लाईफचं करतो, कळतंय का? नाही पण तू बघ, उद्या सकाळी 10:30 पर्यंत वाट बघ. मग तुला कळेल कोण बिघडणार आहे आणि कोण सुधारणार आहे ते. काय करणार आहेस रे असं तू एका रात्रीत? नाही, एका रात्रीत कोणी लूजर असा सुपरमॅन नाही होऊ शकत. हो, लूजर ते उद्या कळेलच. त्रास करणार ना तुझ्या लाईफ मध्ये मी, तू तुझी अख्खी आयडेंटिटी विसरून जाशील.
तुझी ओळख, तुझं अस्तित्व सगळ्याची अशी राख होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे सीनू, निशी बरी आहे ना? तिचं लग्न मोडलं. आमका लय वाईट वाटतं बघ. हा नाही, आता बरी आहे. पण तो पोरगो परत गेल्यावर निशीचा काय? काय? नीरज कुठे जातो? म्हणजे तुमका काय माहित नाही? अरे माझो लेक शिकूक जाता त्या नीरजकडे. तो सांगत होता उद्यापासून काम सोडता म्हणून. काय? नीरज काम सोडतो? अरे उद्या त्याचो शेवटचो दिवस हा. मग मुंबईत जाणारा तो. श्रीनू, माका सांग तुझ्या ओळखीत कोणी दुसरो सर हा? श्रीनू, श्रीनू. कोण आहे? तू इथे? मला काही बोलू नकोस. माझ्या मुलाने तुझ्याशी सगळे संबंध तोडले. आता तो तुझं काहीही ऐकणार नाही आणि तुला भेटणार सुद्धा नाही. त्याने आता तुझा विचार करणंही सोडून दिलंय. हे बघा, मला फक्त एकदम तुला जरी भेटायचं असेल ना तरी त्याला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. तू माझ्या मुलाचं मन नाही बदलू शकणार. आता आल्या पावली परत जा. तुम्ही सगळे खोत इतके निर्लज्ज कसे आहात? तुझी लाली आत्या आली होती जमीन विकल्यावर. जमीन परत द्या अशी भीक मागायला. आणि आता तू माझ्या मुलाकडे प्रेमाची भीक मागायला आली आहेस ना? चल चालती हो. कोण आहे मॉम? कोण नाहीये. गावात इतके भिकारी असतील माहित नव्हतं. मी बघते काय ते. मी एकदा त्यांना तुला सांगितलं ना नाही भेटता येणार म्हणून. मी एकदा बोलते ना त्यांच्याशी. निशी, आई ओके? खूप लागलं नाही ना तुला? आई ओके? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी, निशी. हा मूर्ख हाक्का मारतोय तिला. ती परत यायची नाही तर संधीचीच वाट बघते ती. मी त्याला खरं सांगून चूक तर नाही ना केली. निशी, निशी. काय झालं नीरज? गेली ना? नाही ना थांबली? मी पण तिला थांब थांब म्हणत होते पण नाही ऐकलं माझं तिने.
काही झालं तरी ती आपल्याकडे आली होती, असं कसं पाठवायचं? मी म्हणाले आली आहेस तर नीरजला भेट, त्याच्याशी बोल, नीरजला बरं वाटेल, तुमच्यातले गैरसमज मिटवून टाका. मी तिला म्हणाले की तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू मला कितीही दुखवणारं बोललीस तरी तू लहान आहे असा विचार करून मी विसरून सुद्धा गेले. पण तिने माझं नाही ऐकलं. नीरज सरांचं तोंड सुद्धा बघायचं नाही असं म्हणाली. तिला बोलायचं नव्हतं, मला भेटायचं नव्हतं, फक्त इथे कशाला आली होती? नीरज राहू दे आता, पण नको विषय वाढला. मॉम तुला माहिती ती इथे कशाला आली होती ते? नीरज तू मला नको विचारूस. मॉम आय वॉन्ट टू नो, प्लीज सांग मला. ती तुझ्यासाठी मेसेज देऊन गेली आहे. कसला मेसेज? जाऊ दे नीरज, मला नाही सांगता येणार. मॉम पण मला ऐकायचंय, काय मेसेज होता? नको हट्ट करूस नीरज, मला नाही सांगता येणार, प्लीज. मॉम 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 प्लीज मला सांग ती काय मेसेज देऊन गेली आहेत? काय सांगू मी तुला? सांग ना, काय सांगू मी तुला? तिने तुला सांगायला सांगितलंय की तू तिच्या दादांचा अपमान केलास, तूच तिच्याशी संबंध तोडले. आता तुम्ही इकडे आमच्या समोर नाही राहिलात तर बरं होईल. आम्हाला तुमचं तोंडही बघायचं नाहीये, आणि जरी राहिलात तर ह्या गावची माणसं तुम्हाला सुखाने जगू देणार नाही. नीरज सरांना सांगायला सांगितलंय, त्यांना माहित नाहीये त्यांनी कुणाशी वैर घेतलंय. हे गाव दादांचं आहे, हे खोतांचं गाव आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे घ्या मध्ये. मंजू अगं आवरला की नाही तुझा? नाही, अजून जेवण काढून ठेवायचं. तर करते मी सगळा. तुझा दुगूची परीक्षा आहे ना, अभ्यास घेऊचा ना तुका? हो ना उमाताई, मग त्याच्यासोबत बसल्याशिवाय तो अभ्यास करतच नाही. अगं मग तू जा बघू आधी जा. हो पण ही सगळी कामं तुमच्या एकटीवर पडतील. पडू दे मंजू, एवढा काय त्यात. तू जा, अभ्यास जास्त महत्वाचा, जा बघू. हो पण अहो, दायचीने तुम्हाला एकटीला काम करताना बघितलं तर चिडतीलच त्या. आधीच त्यांची इतकी चिडचिड होती, त्यात आपल्या लालीताई फक्त काम करायचं म्हणतात, आणि आता तर तेही विचारत नाहीयेत. आणि दायची त्यांच्याशी बोलत नाही. मग आता राहिलं कोण तर मंजू. मग उगाच वड्याचं तेल वांग्यावर निघायचं. मंजू पण तुका माहित आहे ना, दायचे कधी मुलांच्या शिक्षणाच्या आड येत नाही. तू जा बघू, मी बघते सगळं. जा. नक्की जाऊ? नक्की जा. उमा मी करताय ना मदत तुका. झाली ताई तू? अहो नको, झालाच सगळं आवरून. आता फक्त ओटो आवरलो, विरजण लावला की झाला. हो हो मी जाते, नाहीतर डुग्गू अभ्यासच करायचा नाही, आणि त्याला कमी मार्क पडले तर सगळे मलाच बडबडतील. जा जा. अहो लालिताई, हो काय झालं? काय वया होता काय? नाही गो मंजू, आता तुझा काय रावला? पाणी पाणी घ्यायचं राहिलं, पाणी घेऊन जाते. किती चांगुलपणा हा. एखाद्या क्लास व्हील इतकं चांगुलपणा भरलो हा तुझ्यात. तू तुझ्या बहिणीकडे गेली होतीस आणि येताना तुझ्या भाची घेऊन येलीस, तेव्हा नको नको तर बोललो होता मी तुका. निश्चित बॅडमिंटन खेळून गेला, लग्नातून गेला, तेव्हा पण मी तुका टाकून बोललाय. आणि आज आज माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली.
तरी तू मला सावरून घेतलंस. मग काय एक बोलली नाहीस. मीच माझ्या हातान खड्डो काढलाय आणि त्यात उडी टाकलाय. पण माझं अख्खं कुटुंब माझ्या मागे उभं. त्यांनी मग हात दिला. माझा भाऊ माझ्या पाठीशी उभे असत. नाही गो, रक्ताचा नाता आमचा. त्यांच्या पोटात माया असणारच गो. पण देवांना माका भाऊजायपणाच्या दिलं ना की माझ्या नशिबात कोणाची तरी नजर लागल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अस्तिकाने ती गरुडाची आरती नाही म्हटली तर माझा खेळ संपेल. काहीतरी करावं लागेल, करावंच लागेल. इथे गरुड देवाची मूर्ती आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. इंद्राणी मॅडम, आता काय घडणार आहे? काकू, वेळ आली की कळेल तुला. पण एवढं मात्र नक्की की जे काही होणार आहे त्यामुळे आपली नेत्रा नक्की कोण आहे हे आपल्याला कळेल. फक्त एक गोष्ट सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी या खोलीतून कुणीही बाहेर पडायचं नाही. रूम मधून पण बाहेर पडायचं नाही का? कारण तन्मय, तुम्ही सगळ्यांनीच यापासून लांब राहायचंय. ब्रो, माझी काही हेल्प हवी आहे का? नाही, नको. तुम्ही कोणीच यात पडूच नका. मला खूप भीती वाटते. काय चाललंय आपल्या घरात? आता आता नाग कोणे मारवानाचे? काकू, भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे फाल्गुनी. पण माझं ऐकाल तर ह्यावरती फार विचार करू नका. मी सांगते तेवढं ऐका फक्त. तुम्ही नका काळजी करू. फक्त एक रिक्वेस्ट होती. आपल्या घरात जे काही चाललंय त्यात प्लीज तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी तयार आहे परीक्षा द्यायला. पण
पण ती कुठे आहे? ती का नाही आली अजून? ती आली नाहीये आणि येणार सुद्धा नाही, कारण ती अस्तिका आहे आणि मी नेत्र आहे. अस्तिका गरुड देवाची आरती म्हणूच शकत नाही. तुमच्या का लक्षात येत नाहीये? माझं ऐका, आता आपण सावध राहायला हवं, कारण अस्तिका आणि विरोचक काहीतरी नवीन डाव आखत असणार. अस्तिकाचं खरं रूप आपल्या समोर येतंय या विचाराने त्या नक्की काहीतरी नवीन करणार. पण मला खात्री आहे गरुडदेव त्यांचं काही चालू देणार नाही. काय झालं? तुम्ही असं का बघताय? तुमचा अजूनही विश्वास नाहीये माझ्यावर? मी नेत्र आहे, ती अस्तिका आहे, ती अजूनही आली नाहीये. ह्यातच सगळं आलं. तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाहीये का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या बापाचं लगीन आहे का माझ्या बापाचं लगीन आहे? अगे आजी, आज तुझा बर्थडे, आज आम्ही धिंगाणा गायला. पण तुम्हासनी मदत करायला मला घ्या की. आजी तू आता ही मदत कर की तू बसून छान खा आणि काही लागलं तर आम्हाला सांग, बाकी सगळं आम्ही बघतो. आजी तू बोल फक्त काय पाहिजे, तू बोल ना फक्त कुठलं गाणं बोल. अरे बाबा नो, मला काय पण नकोय. तुला कोणत्या गाण्यावर डान्स करायचं ते बोल फक्त. बंद करा थकेल आता. उतर खाली, उतर. आजीकडे बस, इकडे बस, ये बस. शांतपणे बस. इतक्यात थकायचं नाहीये बरं का, अजून मेन प्रोग्राम बाकी आहे. आता आणखीन काय बाकी आहे? अगं एवढं समज केलंयस, स्वयंपाक केला, सजावट केलीस, आणि काय करायचंय?
माझा कैलास असता का नाही तर म्हणला असता माझ्या वाणीच आहे माझी पोर. माझी शिवा. आजे पप्पा नाही आहे पण आपण आहे ना, तू आपल्यालाच पप्पा समज. होय ग बाई, तू अगदी तशीच आहेस माझ्या कैलासावाली. कुणी काय बी बोलू दे तुला, पण समजून माझ्या कैलासाचं घेतलेस तू. कुणाला मदत करायचं म्हण, कुणाची गाडी रिपेअर करायची म्हण, समजांच्या मदतीला धावतीस. माझा कैलास गेल्यावर मला वाटलं होतं कसं होणार आता माझं, या घराचं, माझ्या लेकरांचं, समत्यांचं कसं होणार. पण तू मोठी झालीस आणि समत घर सांभाळलंस का लेकरा. कधी मोठी झालीस कळलंच नाही बघ. माझा कैलास आहे माझ्या समोर. रोज येतो, रोज जातो, सगळ्यासनी आनंद देऊन जातो, माझ्या समोर असतोय माझा कैलास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पूजा अगदी छान झाली. आता आम्हाला निघायला हवं. अरे निघायला म्हणजे? अहो पूजेला आलाय, असं जेवल्याशिवाय सोडणार नाहीये. अहो नाही, खरंच नको. आणि असंही मुलीच्या सासरी जेवायचं नाही अशी पद्धत आहे ना आपल्याकडे. असं कसं? हे नाही म्हणजे अरे म्हणजे जोवर नातवंड अंगा खांद्यावर खेळत नाही तोवर. हे बघा, अजून लग्न झालं नाही की नाही. लग्न झाल्यानंतर नातवंड होईस तर आमच्या घरचं पाणी सुद्धा पिऊ नका तुम्ही. फक्त झालं, पण आज आम्ही तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणार नाही. अहो नाही, खरंच उशीर होतोय हो. अहो उशीर काय त्यात? अहो आम्ही गाडीने सोडू ना तुम्हाला. हो प्लीज 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 थांबा ना. आज ना मम्माने खूप असं स्पेशल जेवण पण बनवले. प्लीज थांबा. बरं तुम्ही सगळे एवढा आग्रह करताय तर नाही म्हणणं जरा कठीणच जातंय मला. थांबतो आम्ही. बरं तुमच्या सगळ्यांसाठी ही नारळाची बर्फी बनवून आणली होती. बर्फी, वाव, थँक्यू. वाव, नारळाची बर्फी मला खूप आवडते. ए मंकी, दे ना इकडे. अरे ठीक आहे ठीक आहे. वाह छान. आई हे घे, ट्राय करून बघ. काय छान चव आहे तुझ्या हाताला. दिव्या तू केलंयस? वहिनी सांग ना ग, कोणी बनवली? तूच बनवली आहेस ना? हो मी बनवलीये. खाऊन सांगा कशी झालीये. अल्टिमेट झाल्यात. खूपच कमाल झाली आहे ग बर्फी, एकदम अमेझिंग आहे. अरे हो ना, अशी बर्फी तर दुकानात पण नाही मिळणार. दिव्या, आता आम्ही सगळ्यांनी तुझ्या हातचं खाल्लंय.
तेव्हा आता आम्ही तुम्हाला दोघींनाही जेवल्याशिवाय सोडणार नाही. चला मग सगळे मिळून जेवूया. मी जेवणाची तयारी करते. या ना. या. चला. चल रे तू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थांब. तू काय करते इकडे? मला या बंगल्यातनं फोन आला होता. काम आहे काहीतरी. हा ते गाडी रिपेअर करायची, पण कमलेशला फोन केला होता. तुझं काय? कमलेश मित्र आहे माझा, त्याला वेळ नाही म्हणून मला पाठवला. तुमची गाडी आहे? मग काय काय काम आहे? काय काम आहे म्हणजे गाडी रिपेअर करायची आहे. तुझं काय? मी मेकॅनिक आहे. झालं म्हणजे माझी गाडी रिपेअर. हो साहेब, मला ना गाड्यांबरोबर माणसं पण रिपेअर करता येतात. काय काम आहे ते बोला, नाही तर मी चालले इथून. चला. हा थांब थांब थांब. ते काय काय लवकरात लवकर रिपेअर कर. ते मला भूक पण लागली. तुला वाटलं तर डबल पैसे देतो, पण काम कर. डबल पैसे वगैरे मला काही नकोय. जेवढं काम आहे ते बोला, तेवढेच पैसे घेईन. हा चल चल कर कर, कर काम लवकर. काय ऑइलिंग करत नाही का? रेग्युलर गाडी मेंटेन केली जाते. मस्त असं ताट दिसतंय, वेगवेगळे पदार्थ वगैरे. आणि तुम्ही हा जो काय पुरणपोळीचा घाट घातलाय, या बात. चला चला सुरू करा. दिव्या, हा ये ग ये. अजिबात लाजायचं नाही. न संकोच करता जेवा. आपण एकच फॅमिली आहोत. सगळ्यांनी पोटभर जेवा. अगाई पोटभरच जेवणार ना ते, म्हणून तर तुम्ही बोलवल्यावर लगेच आले. कीर्ती, जरा शांत बसतेस? कधी काय कुठे बोलावं हे कळत नाहीये का तुला? का? मी काही चुकीचं बोलत नाहीये. माझ्या घरात येऊन मला कोणी काहीही बोलेल, मी काय ऐकून घेणार आहे? गप्प बसणार नाहीये मी. कीर्ती, जेवणाच्या ताटावर असं बोलू नये बाळा. शांत जेव बरं. का? मी का शांत बसायचं? ताई प्लीज वातावरण खराब करू नकोस. एवढं सगळं छान चाललंय, तुझं काय मध्येच? अशू तू कीर्ती, शांत बस. सगळं चांगलं चालू असताना उगाच कशाला खोडा घालतीयस ना? मी खोडा घालते? ते ठीक आहे, तुमची इच्छाच नाहीये ना? नाही जेवायचं मला. पण असं कोण म्हटलं तुला जेवू नकोस म्हणून? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बघा, ही बुधगावची 300 लिटरची जुळणी करून आलोय. आणि येळ्याला काय झालं, तिथं त्या अण्णांचं दूध संघ आहे ना, त्यांची वहिवाट आहे, त्यामुळे जरा तिथलं तोडायला अवघड गेलं. पण तरी एक 200 लिटर आपल्याकडं घालतो म्हणले ती मंडळी. अरे वा, सगळं सांभाळून चांगलं काम केलंय की हो तुम्ही. आता तुम्ही सांगितलं होतं म्हणल्यावर काय करायचं लागते. तसं नाही, पण म्हणजे तुमची तशी लय कसरत झाली असेल नाही का? नाही तसं काय नाही. नाही कसं, तुमचा तो नवीन उद्योग, परत फॅक्टरी आणि हे सगळं काम, कसरत तर झालीच असेल तुमची. नाही नाही काय नाही, ते जमलं तसं. चालतंय. ह्या फायली राहू देत आमच्याकडं, आम्ही कलेक्शन वाल्यांकडे पाठवतो. चालतंय.
बरं अजून एक विषय तुमच्या संग बोलायचा होता. बोला की, आम्ही वाटच बघायलोय. म्हणजे नाही म्हणजे तुम्ही आमच्याशी काहीतरी बोलाल, आम्हाला काहीतरी सांगा. काय हल्ली तुम्ही आमच्या वाटाला येत नाही ना व. नाही नाही तसं काय नाही. अहो त्या निखिलीशीच विचारायचं होतं. हो त्याचं काय? त्याला पगारवाढ दिली होय? हा आता त्याचा नवीन संसार सुरू होणार आहे, लग्न करणार आहे तो तुमच्या मेहुनीशी. म्हणलं घरचाच माणूस आहे, दिली थोडीशी पगारवाढ. थोडी अहो चांगली 15,000 दिल्या. फॅक्टरीत लोक चर्चा करल्या तो. आता काय अधिपती, आमच्यासाठी का नाही अवघड जागेचं दुखणं आहे ते. म्हणजे तो आमच्याकडे आला, मला म्हणला लई नवण्या केल्या, म्हणला की आता लग्न करणार आहे, संसाराची जुळवाजुळव आहे, नवीन फ्लॅट घ्यायचा आहे. आम्ही पण विचार केला काय शेवटी पैसे काय घराबाहेर जाणार नाहीत, माणूस घरचाच आहे. नाही म्हणजे सुनबाई आम्हाला आपल्या मानत नसल्या तरी आम्ही त्यांना आपलंच मानतोय, म्हणून केली थोडीशी पगारवाढ. हा दिला पगार वाढवून. तुमची काही हरकत आहे काय? नाही नाही हरकत काय नाही, पण मला कळलं नाही अचानक तुम्ही असा निर्णय घेतला. म्हणलं काय. नाही नाही आम्ही तुम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती, चुकलंच जरा आमचं. नाही तसं नाही हो, पण बघा तो माणूस काय मला सरळा वाटत नाही, तुम्हाला खरं सांगतो. एकतर त्याचं कामात नसते लक्ष. मागे ती मशीन बंद पाडून ठेवली, एवढं नुकसान केलं आपलं. त्या चंचीला काय काय बोलला. अहो माणूस चुकतोच की हो. हा चुका कुणाच्याकडनं होत नाहीत, काही जण लपून छपून चुका करतात, काही जण तोंडाव करतात. आणि चुकलं तरी माफी मागितलीच की त्यानं तुमच्या सांगण्यावरून. आपली चूक सुधारली का नाही त्याने? हा आणि त्या मशीनचं तुम्हीच सांगितलं ना थोडक्यात भागलं म्हणून. जुळवून घ्यावं लागतंय हो, आपलीच माणसं असतात. ते बरोबर आहे. अजून काय बोलायचंय काय? नाही अजून काय नाही, तेच चालते. मग चला येऊ आहे मी. या तुम्हाला फॅक्टरीत पण जायचं असेल ना? होय फॅक्टरीत जायचंय. येऊ काय? या या या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. विद्या, त्या शिवानीचं पण लग्न झालंय ना? हो. ही किती दिवस राहणार आहे तिच्याकडे? काय माहिती, मलाही काही कळत नाहीये. कसं झालंय आपल्या पोरी? काही नाही झालंय आई, सगळं व्यवस्थित आहे. अक्षरा, अगं बाळा कशीस? अगं असं कसं म्हणतेस बाळा? बाबा तुम्ही ना असं समजा की तुमची मुलगी सासरी गेली. अगं नाही नाही असं कसं समजा? जे झालंच नाहीये ते तू आम्हाला समजायला सांगतेस. अगं तसं झालं असतं तर आनंदच झाला असता आम्हाला. बाबा तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित आहे. मी म्हणते ना सगळं व्यवस्थित आहे. अगं पण ते घर शेवटी परक्याचंच ना. बाबा हो, गरजेच्या वेळी आपुलकीनं जी माणसं आपल्याला मदत करतात त्यांना परक कसं म्हणायचं? तुला काय कायमचं राहता येणार आहे का तिथे अक्षरा? कायमचं नाहीच राहता येणार, पण मी 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 बघेन ना काहीतरी. मी काहीतरी दुसरी सोय बघेन. तुम्ही हे बघा, तुम्ही माझा विचार करू नका बाबा. आता तुम्ही इराचा विचार करा. तिचा संसार, तिचं लग्न हे जास्त महत्वाचं आहे की नाही आता? अगं असं कसं करता येईल आम्हाला अशी अवस्था असताना? बाबा अवस्था वगैरे काहीही नाहीये, ठीक आहे मी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी आठवण येईल किंवा भेटावं असं वाटेल तेव्हा तुम्ही शिवानी वहिनींकडे या ना भेटायला. तुम्ही नीट विचार करा. तसंही माझ्या जाण्याने आता सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत ना. इराला निखिलचे आई वडीलही काहीच बोलू शकत नाहीयेत. एकदा इराचं लग्न झालं ना की मग मी येईन परत. नको का असं बोलूस? हे बघ तू तुझ्या संसारात परत केव्हा जातेस असं झालंय आम्हाला. हो ना बाबा, तेही होईल. हे बघ तुम्हीच म्हणता ना प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते.
मग योग्य वेळ आली की ते सुद्धा घडेल. पण आता काही झालं ना तरी त्या घरात मी मानानच जाणार. तुझ्या तोंडात साखर पडो अक्षरा, असंच होऊ दे ग. अगं साखर काय पडो नुसती, असं परक्यासारखं काय बोलतीस? अगं चहा तरी कर. अगं ठीक आहे बाबा, तुम्ही चहा विचारून मला परकच करताय ना. मला जर चहा हवा असता तर मी स्वतःहून मागून घेतला असता की नाही. काही नको चहा वगैरे, मला आता निघायला लागेल, उशीर होतोय. आणि तसंही आत्ता इरा आली किंवा पुन्हा मला तिने बघितलं तर उगाच प्रॉब्लेम होईल. तसं नको, मी निघते आता. हा, फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आशीर्वाद असू. अगं आशीर्वाद तर कायम तुझ्या पाठीशी आहेत. पण बाबा मी म्हटलं ना, आता फक्त इराचा विचार कर, काळजी करू नका. येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.